नमस्कार मित्रांनो. आज राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष एका अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीकडे लागलं आहे. कारण आज म्हणजेच 2 जून 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आणि याच बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीच्या चर्चांना मोठी गती मिळालेली आहे. अनेक शेतकरी सतत एकच प्रश्न विचारत आहेत. नेमकी कर्जमाफी कधी जाहीर होणार आणि त्याबाबत पुढील पाऊल काय असणार? याच दरम्यान काही महत्त्वाची माहिती समोर येत असून कर्जमाफी संदर्भातील प्रस्ताव आणि अहवाल आज मंत्रिमंडळासमोर मांडला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. अर्थात अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही माहिती निश्चित मांडता येणार नाही. परंतु आजची बैठक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मित्रांनो, 31 मे रोजी चोंडी येथे आयोजित कार्यक्रमामध्ये कृषी मंत्र्यांनी येत्या काही दिवसांत कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो असे संकेत दिल्याचे वृत्त समोर आले होते. आणि त्यामुळेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण कोणत्याही मोठ्या योजनेप्रमाणे कर्जमाफीच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणे आवश्यक असते. ही मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने सुरू होऊ शकते. जर आज या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला तर पुढील काही दिवसांत शासन निर्णय म्हणजेच GR जारी होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आणि GR प्रसिद्ध झाल्यानंतरच पात्रता, अटी, लाभार्थी आणि अंमलबजावणीची संपूर्ण रूपरेषा स्पष्ट होईल. मात्र मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली तरी प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. कारण त्यानंतर विभागीय आदेश, तांत्रिक प्रक्रिया, बँक आणि महसूल विभागाशी संबंधित कामकाज अशा अनेक टप्प्यांतून ही योजना पुढे जाते. त्यामुळे आजची बैठक महत्त्वाची असली तरी अंतिम अंमलबजावणीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. सध्या राज्यभरातील शेतकरी आणि विशेषतः कर्जबाजारी शेतकरी कुटुंबे आजच्या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत. आता या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, कर्जमाफीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळते का आणि पुढील अधिकृत अपडेट काय येते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, या संदर्भात अधिकृत माहिती समोर येताच सर्वात आधी आणि सविस्तर अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटूया एका नव्या आणि महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद.